नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं रामभाऊ अड्डा या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा महत्त्वाचा मुद्दा काय आहे पहा. जून ते डिसेंबर 2024 पर्यंत 6 महिन्यातील जेवढे पण टॉप प्रश्न पडत असतील, ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात बंजारा विरासत या संग्रहालयाचे उद्घाटन केले आहे? याचं उत्तर आहे वाशिम जिल्ह्यामध्ये या संग्रहालयाचे उद्घाटन केले गेलेले आहे आणि याचे उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार 2024चा हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार हा 2 व्यक्तींना प्रदान करण्यात आलेला आहे. पहिले आहेत विक्टर अब्रॉस आणि दुसरे व्यक्ती आहेत गॅरी रुकवोनी. या 2 व्यक्तींना मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक तिसरा आहे, 2024चा भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2024चा पुरस्कार हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक पुरस्कार हा 2 व्यक्तींना मिळालेला आहे. जॉन जे हॉपफिल्ड आणि दुसरे व्यक्ती आहेत जेफ्री ई हिंटन. पुढचा प्रश्न आहे, 2024चा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? लता मंगेशकर पुरस्कार हा 2024चा पुरस्कार अनुराधा पौंडवाल या व्यक्तींना मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणता देश 100वा सदस्य देश म्हणून इंटरनॅशनल सोलर अलायन्समध्ये सामील झालेला आहे? इंटरनॅशनल सोलर अलायन्समध्ये 100वा देश म्हणून पॅराग्वे देश सामील झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रधानमंत्री सूर्योदय योजना ही कोणी सुरू केलेली योजना आहे? प्रधानमंत्री सूर्योदय योजना ही नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली योजना आहे आणि या योजनेचे उद्दिष्ट आहे 10 लाख घरांमध्ये सौर पॅनल बसवणे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7 आहे, नागी आणि नागटी पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? नागी आणि नागटी पक्षी अभयारण्य हे बिहार या राज्यामध्ये आहे आणि बिहार राज्य हे रामस्थळ म्हणून जोडले गेलेले आहे आणि आपल्या भारतामध्ये एकूण 85 रामस्थळे आहेत. पुढचा प्रश्न आहे, खेलो इंडिया युथ गेम्स 2024चे आयोजन हे कोणत्या राज्याने केलेले आहे? खेलो इंडिया युथ गेम्स या 2024चे आयोजन हे तमिळनाडू या राज्याने केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9 आहे, खेलो इंडिया युथ गेम्स 2024चे विजेतेपद हे कोणी जिंकलेले आहे? खेलो इंडिया युथ गेम्स 2024च्या याच्यामध्ये विजेतेपद हे आपल्या महाराष्ट्र राज्याने जिंकलेले आहे आणि महाराष्ट्र राज्याने एकूण 158 पदके जिंकली आणि याच्यामध्ये गोल्ड पदके 57 आहेत, सिल्वर पदके ही 48 आहेत आणि कांस्य हे पदके म्हणजेच ब्रॉन्झ पदके ही 53 आहेत. पुढचा प्रश्न आहे, जागतिक शांतता निर्देशांक 2024 मध्ये कोणता देश अव्वल स्थानी आहे? जागतिक शांतता निर्देशांक 2024 मध्ये सर्वात अव्वल स्थानी असणारा देश आहे आइसलँड आणि भारत देशाचा याच्यामध्ये 116वा क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 11 आहे, भारतातील सर्वात लांब सागरी मार्गाचे म्हणजेच अटल सेतूचे उद्घाटन हे कोणी केलेले आहे? अटल सेतूचे उद्घाटन हे आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे आणि हा मार्ग 2 शहरांना कनेक्ट करतो, तो म्हणजे मुंबई ते नवी मुंबई. याच्यामध्ये आहे मुंबईमधील आहे शिवडी आणि नवी मुंबईमधील आहेत उरण. पुढचा प्रश्न आहे, UPSCचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतलेले आहे? UPSCचे नवीन अध्यक्ष म्हणून प्रीती सुदान यांनी शपथ घेतलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 13 आहे, तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून PV सिंधू यांची नियुक्ती केलेली आहे आणि PV सिंधू ह्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढचा प्रश्न आहे, वस्तू आणि सेवा कर म्हणजे GST दिवस हा दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? याचं उत्तर आहे 1 जुलै या दिवशी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे 15वा आहे, हेनली पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? हेनली पासपोर्ट 2024च्या या इंडेक्समध्ये
42वा क्रमांक हा आपल्या भारताचा लागतो. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या कंपनीने 5G आणि 6G संशोधनावर गतिशक्ती विद्यापीठासोबत हा सहकार्य केलेले आहे, म्हणजेच करार केलेला आहे. नोकिया या कंपनीने 5G आणि 6G संशोधनावर गतिशक्ती विद्यापीठासोबत सहकार्य किंवा करार केलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट ही कोण बनलेली आहे? भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर या अनामिका बी राजीव ही महिला बनलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताचे नवे परराष्ट्र सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? भारताचे नवे परराष्ट्र सचिव म्हणून विक्रम मिस्री यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 19 आहे, भारतातील सर्वात लांब आणि सर्वात मोठा शहरी बोगदा हा कोणत्या राज्यात बांधला गेलेला आहे? भारतातील सर्वात लांब आणि सर्वात मोठा शहरी बोगदा हा जम्मू काश्मीर या राज्यामध्ये बांधलेला आहे आणि या राज्यामध्ये बांधलेल्या बोगद्याचं नाव आहे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि हा कोणत्या 2 शहरांना एकत्र करतो पहा, उधमपूर आणि रामबन या 2 शहरांना कनेक्ट करतो हा बोगदा. पुढचा प्रश्न आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता पूर्वतयारी निर्देशांक 2024 नुसार भारताचा कितवा क्रमांक लागतो? 72वा क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न क्रमांक 21 आहे, मनोज वाजपेयी द डेफिनेटिव्ह बायोग्राफी या पुस्तकाचे लेखक हे कोण आहेत? मनोज वाजपेयी द डेफिनेटिव्ह बायोग्राफी या पुस्तकाचे लेखक हे पियुष पांडे आहेत. पुढचा प्रश्न आहे, 16व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे 2024च्या कोणता देश आयोजित केले होते? 16व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन हे रशिया या देशाने केलेले होते. पुढचा प्रश्न आहे क्रमांक 23 आहे, 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी ही कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी डॉक्टर अरविंद पनगरिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी हे कोणत्या राज्य स्थापन करणार आहे? पहा, ओडिसा राज्य स्थापन करणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 25 आहे, कोणते व्याघ्र प्रकल्प हे भारतातील पहिले डार्क स्काय पार्क बनलेले आहे? भारतातील पहिले डार्क स्काय पार्क हे आपल्या महाराष्ट्रात राज्यातील बनलेले आहे आणि या व्याघ्र प्रकल्पाचं नाव आहे पेंच व्याघ्र प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न आहे, अयोध्येतील राम मंदिरासाठी रामलल्लाच्या मूर्तीचे शिल्पकार कोण आहेत? पहा, राम लल्लाच्या मूर्तीचे शिल्पकार आहेत अरुण योगीराज. पुढचा प्रश्न आहे, प्रजासत्ताक दिन परेड 2024चा सर्वोत्कृष्ट राज्य जॅकी पुरस्कार हा कोणत्या राज्याला मिळालेला आहे? सर्वोत्कृष्ट राज्य जॅकी पुरस्कार हा ओडिसा या राज्याला मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण हे कोणत्या राज्यात केले गेलेले आहे? जगातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण हे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 29 आहे, गॅब्रियल अटल हे कोणत्या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान बनलेले आहेत? गॅब्रियल अटल हे सर्वात तरुण पंतप्रधान कोणत्या देशाचे आहेत? पहा, फ्रान्स या देशाचे आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या हायजेनिक फूड स्ट्रीटचे अनावरण कोणत्या शहरात करण्यात आलेले आहे? भारतातील पहिल्या हायजेनिक फूड स्ट्रीटचे अनावरण हे उज्जैन या शहरामध्ये करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 31 आहे, कोणत्या राज्य सरकारने योगेश्वरी योजना ही सुरू केलेली आहे? योगेश्वरी योजना ही कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? पहा, पश्चिम बंगाल या राज्य सरकारने केलेले आहे. पुढचा प्रश्न 2024 मध्ये आशियाई बिलियर्ड्स चॅम्पियनशिप कोणी जिंकलेली आहे? आशियाई बिलियर्ड चॅम्पियनशिप ही ध्रुव सितवाला यांनी जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 33 आहे, रेचेल रिव्स ह्या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री बनलेल्या आहेत? रेचेल रिव्स या UK म्हणजेच युनायटेड किंगडम या देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारताचे शेफडी मिशन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली होती? भारताचे शेफडी मिशन म्हणून गगन नागर यांची नियुक्ती करण्यात आली होती. पुढचा प्रश्न
प्रश्न क्रमांक 35 जो आहे, कोणत्या राज्य सरकारने राजीव गांधी नागरी अभ्यस्त योजना ही सुरू केलेली आहे? राजीव गांधी नागरी अभ्यस्त ही योजना तेलंगणा या राज्याने केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने मजुरांसाठी श्रमिक बसेरा ही योजना सुरू केलेली आहे? पहा, गुजरात राज्याने मजुरांसाठी श्रमिक बसेरा ही योजना सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 37 आहे, भारत आणि कोणत्या देशाने पहिल्या वहिल्या सांस्कृतिक संपत्ती करारावर CPA स्वाक्षरी केली आहे? भारत आणि या देशाने सांस्कृतिक संपत्ती करारावर CPA स्वाक्षरी केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, 2024 मधील महिला T20 आशिया कप ही कोणत्या देशाने जिंकलेला होता? T20 आशिया कप हा श्रीलंका या देशाने जिंकलेला होता. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 39 आहे, भारतातील पहिले बुडलेले भूमिगत संग्रहालय हे कोणत्या शहरात उघडले गेले आहे? भारतातील पहिले बुडलेले म्हणजेच भूमिगत संग्रहालय हे नवी दिल्ली या शहरामध्ये उघडले आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने NTR भरोसा पेन्शन योजना ही सुरू केलेली आहे? आंध्र प्रदेश या राज्याने NTR भरोसा पेन्शन योजना ही सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 41 आहे, 2024चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार हा कोणत्या राज्याला मिळालेला आहे? सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार हा आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने वृक्षारोपण जन अभियान 2024 चा भाग म्हणून मित्रवन अभियान सुरू केले होते? उत्तर प्रदेश या राज्याने वृक्षारोपण जन अभियान 2024 चा भाग म्हणून मित्रवन अभियान सुरू केले होते. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 43 आहे, जगातील सर्वात मोठे रामायण मंदिर हे कोणत्या राज्यात बांधले जात आहे? जगातील सर्वात मोठे रामायण मंदिर हे बिहार राज्यामध्ये बांधले जात आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने IT सक्षम युवा योजना ही सुरू केलेली आहे? पहा, हरियाणा या राज्याने IT सक्षम युवा योजना ही सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 45 आहे, जगातील पहिल्या कार्बन फायबर हायस्पीड ट्रेनचे आयोजन हे कोणत्या कोणत्या देशाने केले आहे? जगातील पहिल्या कार्बन फायबर हायस्पीड या ट्रेनचे अनावरण हे चीन या देशाने केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने TB मुक्त नगरपालिकांसाठी अद्वितीय मॉडेल लॉन्च केलेले आहे? पहा, तेलंगणा या राज्याने TB मुक्त नागरिकांसाठी अद्वितीय मॉडेल लॉन्च केलेले आहे. पुढचा प्रश्न, 2026 पर्यंत कोणती कंपनी भारतातील पहिले 1125 हेलिकॉप्टर लॉन्च करणार आहे? म्हणजेच 1125 पॉवरचे हेलिकॉप्टर लॉन्च करणार आहे? पहा, टाटा आणि एअरबस ही कंपनी लॉन्च करणार आहे. पुढचा प्रश्न आहे, 2024 मध्ये SCO म्हणजेच स्को शिखर परिषदेचे आयोजन हे कोणत्या देशाने केले होते? तर 2024 मध्ये SCO या शिखर परिषदेचे आयोजन हे कझाकस्तान या देशाने केले होते. क्रमांक 49 आहे, CAA अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळवणारे गोव्यातील पहिले व्यक्ती कोण बनले आहेत? पहा, CAA अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळवणारे गोव्यातील पहिले व्यक्ती ख्रिश्चन धर्माचे आहेत, जोसेफ परेरा हे बनलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी कोणती योजना जाहीर केलेली आहे? केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी डिजिटल कृषी मिशन ही योजना जाहीर केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 51 आहे, पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सुमित अंतिल या खेळाडूने कोणते पदक जिंकलेले आहे? सुमित अंतिल या खेळाडूने सुवर्ण पदक जिंकलेले आहे आणि हा खेळाडू भालाफेक या खेळाशी निगडीत आहे. पुढचा प्रश्न आहे, US ओपन पुरुष आणि महिला दुहेरी 2024 चे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? पहा, पुरुष आणि महिला या दुहेरी 2024 चे विजेतेपद हे पुरुष आहेत मॅक्स पर्सेल आणि महिला आहे एरेना सबालेका. या
दोघांनी विजेतेपद पटकावलेले आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 53 आहे. जगातील सर्वाधिक प्लास्टिक प्रदूषण करणारा देश कोणता ठरला आहे? जगातील सर्वाधिक प्लास्टिक प्रदूषण करणारा भारत देश हा पहिल्या क्रमांकावर ठरलेला आहे. पुढचा प्रश्न पहिल्या जॉईंट कमांडर्स परिषदेचे अध्यक्ष हे कोण आहेत पहा. पहिल्या जॉईंट कमांडर परिषदेचे अध्यक्ष हे राजनाथ सिंह हे आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 55 आहे. यागी या चक्रीवादळाने कोणत्या देशाला प्रभावित केले आहे? यागी या चक्रीवादळाने चीन या देशाला प्रभावित केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे. वकिलांना पेन्शन देणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? वकिलांना पेन्शन देणारे पहिले राज्य आहे झारखंड. या राज्याने वकिलांना पेन्शन देण्याचे ठरलेले आहे. पुढचा प्रश्न आहे. अरुण गोयल यांची कोणत्या देशाचे भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पहा. अरुण गोयल यांची क्रोएशिया या देशाचे भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे. इलेक्ट्रॉनिक्सच्या निर्यातीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? इलेक्ट्रॉनिक्सच्या निर्यातीत भारत हा आपल्या 4थ्या क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 59 आहे. अंतराळात जाणारी पहिली खाजगी व्यक्ती कोण ठरणार आहे? अंतराळातील जाणारी पहिली खाजगी व्यक्ती या कोण आहेत पहा. जेरेड इसाकमॅन यांनी पहिली खाजगी व्यक्ती बनलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे. 5 डिकॉड्स इन पॉलिटिक्स हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? 5 डिकॉड्स इन पॉलिटिक्स हे पुस्तक सुशील कुमार शिंदे यांनी लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न 61 आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये कोणता देश सामील झालेला आहे? आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये नेपाळ हा देश 101वा देश म्हणून सामील झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे. कुस्तीपटू विनेश फोगट व बजरंग पुनिया यांनी कोणत्या पक्षात प्रवेश घेतलेला आहे? कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षात प्रवेश घेतलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 63 आहे. निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय PWD आयकॉन म्हणून कोणाला घोषित केलेले आहे? निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय PWD आयकॉन म्हणून शीतल देवी यांना घोषित केलेले आहे. आणि शीतल देवी या कोणत्या खेळाशी निगडीत आहेत याचं उत्तर मला कमेंटमध्ये द्या. पुढचा प्रश्न आहे. हवाई दलाचा युद्ध अभ्यास तरंग शक्ती कुठे आयोजित करण्यात आलेला आहे? हवाई दलाचा युद्ध अभ्यास तरंग शक्ती हा जोधपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 65 आहे. कुष्ठरोग मुक्त होणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे? कुष्ठरोग मुक्त होणारा जगातील पहिला देश जॉर्डन हा देश ठरलेला आहे. पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी ही कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी ही भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 67 आहे. कोणत्या राज्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू केलेली आहे पहा. अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच NCBच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या महासंचालकपदी अनुराग गर्ग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 69 आहे. या वर्षीची मिस युनिव्हर्स इंडिया ही कोण बनलेली आहे पहा. या वर्षीची मिस युनिव्हर्स इंडिया ही महिला कोण आहे? रिया सिंगा या बनलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो म्हणजेच NCRB च्या डायरेक्टरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? NCRB च्या डायरेक्टरपदी अलोक रंजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 71 आहे. महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑफ अथॉरिटीचा अध्यक्षपदाचा कारभार हा कोणी स्वीकारलेला आहे?
महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑफ अथॉरिटीचा अध्यक्षाचा कारभार हा मनोज सौनिक यांनी स्वीकारलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, मारामाडी महोत्सव म्हणजेच बुल सफरिंग कोणत्या राज्यात हा महोत्सव साजरा करण्यात येत असतो? पहा, मारामाडी महोत्सव हा केरळ या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न क्रमांक 73 हा शेवटचा प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष हे कोण आहेत? याचे उत्तर मित्रांनो मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे आहे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब या तिन्ही गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये करायच्या आहेत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.